या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। ठाकरे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात निदर्शनं, 100 खोके संजय मंडलिक ओके याच्या घोषणांनी बिंदुचूक परिसर दणाणला। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी होणाऱ्या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्या, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचं आवाहन। कोल्हापुरात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून ढाल तलवारीचे पूजन, छत्रपती शिवाजी चौकात ढाल तलवारीची वाजत गाजत मिरवणूक। शेअर मार्केटच्या नावानं गंडा घालणाऱ्या संचालकांना मोक्का लावण्याची मागणी, मनसेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। यंदाची पोलिसांची दिवाळी होणार कुटुंबियासोबत, पोलिसांना मिळालं दिवाळी बोनस गिफ्ट, दिवाळीसाठी मिळणार पोलिसांना 4 दिवस सुट्ट्या। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। सच्च्या शिवसैनिकांना भाडोत्री म्हणण्याची भाषा करणारे खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून आज बिंदू चौकात निदर्शनं करण्यात आली। 100 खोके भाडोत्री संजय मंडलिक एकदम ओके अशा घोषणांनी बिंदुचूक परिसर दणाणून गेला। 2019च्या निवडणुकीत ज्या शिवसैनिकांनी खाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून खासदार संजय मंडलिक यांना निवडून आणलं, त्या शिवसैनिकांना भाडोत्री म्हणण्याची भाषा खासदार मंडलिक करत आहेत। हे शिवसैनिक खासदार मंडलिक यांना 2024च्या लोकसभा निवडणुकीत धूळ चारतील असा विश्वास जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी यावेळी व्यक्त केला। विश्वासघातकी संजय मंडलिक शिवसैनिकांच्या जीवावर खासदार झाला आणि काल शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्रावर हे लोक भाडोत्री आहेत असं म्हटला। मला या मंडलिकांना प्रश्न विचारायचा आहे की मंडलिक, तुम्ही म्हणता की शिवसेनेचे प्रतिज्ञापत्र भाडोत्री आहेत, तर एकनाथ शिंदेच्याकडनं तुम्ही 100 खोके घेतले, त्यातल्या ज्या नोटा आहेत त्या मोजत असताना तुम्हाला शिवसैनिकामध्ये लाभलेल्या या सर्व गोष्टी तुम्ही विसरून गेला। आज रोजी मंडलिकाने यापुढं शिवसैनिकांच्या बरोबर बोलताना जर काय अनादर व्यक्त केला तर मंडलिकांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सळोगी पळो करून सोडू। यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, अमित भोसले, राजू जाधव, मंजित माने, धनाजी दळवी, महेश उत्तुरे, दीपक गौड यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंबा यांच्या संयुक्त विद्यमानानं नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी शनिवारी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलंय। जिल्ह्यातील नामांकित 40 पेक्षा अधिक खासगी आस्थापनांमधील 3000 पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये 7वी ते पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा, इंजिनियर नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे। नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी कोल्हापूर। दिनांक 15 रोजी गव्हर्नमेंट ITI कोल्हापूर या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये 3000 पेक्षा जास्त वॅकन्सीसाठी आपल्या सर्वांना सहभागी होता येईल आणि आपला रोजगार मिळवण्याची एक अतिशय उत्तम संधी आपल्यापर्यंत शासन घेऊन आलेलं आहे। आपण सर्वांनी या रोजगार मेळाव्याचाही लाभ घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो। धन्यवाद। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी निखाऱ्यावरून चालताना चटके हे बसणारच अशी मार्मिक प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे। महाराष्ट्रात पेटलेला वणवा हा भविष्यात असाच वाढत जाईल असा सूचक इशारा देखील भास्कर जाधव यांनी विरोधकांना दिलाय। तसंच आपण कोणते चितावणीखोर वक्तव्य केलं हे भाषण तपासल्याशिवाय पोलिसांनी गुन्हा दाखल करता येत नाही असंही भास्कर जाधव यांनी यावेळी सांगितलं। असं आहे की शिवसेनेचं काम करायचं म्हणजे निखाऱ्यावरून चालावं लागतं हे आम्हाला माहिती आहे। त्यामुळं निखाऱ्यावरून चालत असताना काही चटके हे बसणारच आहेत, त्यामुळे त्याची फार काय आम्ही चिंता करत नाही। परंतु एक गोष्ट अशी आहे की त्यावेळची जी झालेली भाषणं आहेत त्या भाषणामध्ये काय चितावणीखोरपणा आहे, कोणतं असं वक्तव्य आहे ते पोलीस खात्यानं तपासल्याशिवाय अशा प्रकारचा गुन्हा दाखल त्यांना करता येत नाही। आणि त्यांनी जर हा गुन्हा दाखल केला असेल तर आम्ही कायद्यानं त्याला जे काही उत्तर द्यायचं ते उत्तर देऊ।
परंतु मी एवढंच सांगतो की आता हे जे काही महाराष्ट्रामध्ये गद्दारीच्या विरोधात रान उठलेलं आहे, जो काही आगडोम उसळलेला आहे, जो लोकांच्यामध्ये संतापाची लाट जी आलेली आहे, ती आता अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून किंवा कोणत्या चौकशा लावून आता थांबणार नाही. कारण जिथे गवताला भाले फुटतात असं एक नाटक पूर्वी फार मोठं गाजलेलं होतं. आता हा विषय कोणा एकाच्या हातामध्ये राहिलेला नाही. त्यामुळं आमच्यासारख्या ठराविक लोकांच्यावर असे गुन्हे दाखल करून आता हा वणवा विझण्यातला नाही, तर आता हा विचारांचा वणवा दिवसागणिक ह्या वाढत जाईल, फैलावत जाईल. आणि म्हणून अशा पद्धतीचे गुन्हे बिन्हे दाखल करताना त्यांनी विचार केलं पाहिजे की आज त्यांच्या बाजूला असलेले लोक माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर काय काय बोलत आहेत. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये समन्यायी प्रमाणात त्यांनी अशा पद्धतीनं ज्या ज्या पक्षाच्या नेत्यांवर काही गैरवक्तव्य होतील त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि आपण किती निस्पृह आहोत हे दाखवलं पाहिजे. त्याच पद्धतीनं आमच्या चिन्हाबद्दल सुद्धा तुम्ही मगाशी प्रश्न विचारला. आमची या संदर्भातली सगळी कायदेशीर जी बाजू आहे ते आमचे पक्षाचे सचिव सन्मान्य खासदार अनिल भाऊ देसाई आणि आमचे शिवसेना नेते आदरणीय सुभाषराव देसाई ह्या सगळी ती बाजू सांभाळत आहेत. त्या संदर्भामध्ये ते निश्चितपणे या संदर्भात जी काही कायदेशीर बाजू आहे, जी काही कायदेशीर लढाई आहे किंवा जी काही कायदेशीर त्या संदर्भात भूमिका घ्यायची आहे ते घेतील. कोल्हापुरात आज बाळासाहेबांच्या शिवसेनेचे चिन्ह ढाल तलवारीचे पूजन करण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने ढाल तलवारीची वाजत गाजत मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पूजन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे प्रतीक आणि राज्याच्या अस्मितेचे प्रतीक राज्यातील जनता स्वीकारेल. आगामी काळात या चिन्हाच्या माध्यमातून शिवसेना राज्यात आपली विजयाची घौडदौड चालू ठेवेल असा विश्वास यावेळी उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी व्यक्त केला. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेला बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे सन्माननीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि त्याचबरोबरीनं काल जे छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्धचिन्ह असणारं, त्याचबरोबरीनं महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असणारे ढाल तलवार हे चिन्ह मिळालं. याचं प्रथम आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. आज या ठिकाणी ढाल तलवारीचं पूजन करण्यात आलं आणि हे चिन्ह महाराष्ट्रातील संपूर्ण घराघरात पोहोचवण्याचं शिवसैनिक निश्चितपणे काम करतील आणि महाराष्ट्रातील आणि मराठी मनाची अस्मिता असणारं हे चिन्ह संपूर्ण महाराष्ट्रातील जनता निश्चित स्वीकारणार याची आम्हाला खात्री आहे. जे चिन्ह शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केल्यानंतर पहिल्या निवडणुकीत वापरलं होतं आणि त्याच चिन्हाच्या जोरावर ठाणे नगरपालिकेमधील शिवसेनेचा पहिला नगरसेवक निवडून आला होता. तेच चिन्ह आम्हाला मिळालं याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आणि याच चिन्हाच्या जोरावर आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे 40 आमदार आणि 12 खासदार 80% जी शिवसेना आमच्या एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वासोबत आहे, त्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अखंडपणे ढाल तलवार घेऊन शिवसैनिक विजयाची घौडदौड चालू ठेवतील याची आम्हाला निश्चित खात्री आहे. यावेळी बोलताना शहर प्रमुख रणजित जाधव यांनी शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांना साजेस आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे चिन्ह मिळाल्याचे आम्हाला अभिमान आहे. आगामी काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाचे निर्णय घेऊन बाळासाहेबांची शिवसेना जनहितास प्राधान्य देईल असं सांगितलं. यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, महानगर समन्वयक जयवंत हारुगले, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, महिला आघाडी प्रमुख मंगलताई साळोखे, श्रीमती पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, चेतन शिंदे, प्रसाद चव्हाण, पियुष चव्हाण, अक्षय कुंभार, कुणाल शिंदे, दादू शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जत तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासह अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीनं
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जत तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना निवेदन देण्यात आलं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करीत आहोत। आमच्या पुढील प्रमाणे मागणे, गेल्या महिन्यापूर्वी आम्ही जत शहर बंदवर रस्ता रोको आंदोलन केलं होतं विविध मागण्यासाठी, परंतु प्रशासनानं दखल घेतली नाही, म्हणून आज या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय। आमच्या मागण्या अशा आहेत की जिल्हा उद्योग केंद्र, विविध महामंडळे कर्ज मंजूर प्रस्ताव मंजूर करतात, बँकेकडे देतात, पण कर्ज मंजूर करत नाही। जत नगरपालिकाला आम्ही वेळोवेळी सांगितलं की जत पोलीस स्टेशन ते संभाजी चौक रस्ता करा, नॅशनल हायवे करायला तयार नाही। रोज किमान अर्धा तास पाणी सोडा आणि अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या। या विविध मागण्यासाठी आज आम्ही आंदोलन करतोय। येत्या काळात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही नागज फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करू। तरी देखील मागण्या मान्य नाही झाल्या तर कमिशनर ऑफिसवर आंदोलन करू, याची दखल घ्यावी ही विनंती। धन्यवाद। जय भीम, जय भारत। आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन रिपब्लिकन पार्टीच्या वतीने करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज की मान्य करा। शेअर मार्केट बाजारात गुंतवणुकीच्या आमिषानं अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना हजारो कोटींचा गंडा घातलाय। या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत नाहीत। जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या नेत्यांनी याकडे दुर्लक्ष करत बोगस कंपनीच्या संचालकांना पाठीशी घालत आहेत। याच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सामान्य लोकांना गंडा घालणाऱ्या कंपनीच्या संचालकांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करावी, या घोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करावी। यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। सांगली जिल्ह्यात गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या बोगस कंपन्यांचे पेव फुटले आहेत। या प्रकरणात कंपन्यांच्या काही संचालकांना अटकही करण्यात आली आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता। दोषी संचालकांवर मोका अंतर्गत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। बातमीपत्रामध्ये तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। चंदू काका सराफ अँड सन्स, आजच भेट द्या। रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र, या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल। माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो। तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या। नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। सध्या सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल होतीये। या क्लिपमध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय। मराठा मोर्चामध्ये फूट पाडल्याचं संभाषण या क्लिपमध्ये करण्यात आलंय। मात्र या व्हायरल क्लिपमुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय। मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी केली आहे। पाहूया ते काय म्हणालेत। ती जी ऑडिओ क्लिप आहे ही 2018-19 काळामध्ये आहे आणि ती दोन मित्रांनी एकमेकांमध्ये फ्रँकली बोललेल्या गोष्टी आहेत। आता हे आणि ती ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला कळाले की त्यामध्ये तथ्यता 100% असणार आहे आणि आहे सुद्धा। ज्या गोष्टी मराठा समाजामध्ये किंवा सत्ता वर्तुळामध्ये मोघम बोलल्या जायच्या, वरवर बोलल्या जायच्या, त्याचा आता पुरावा म्हणून तो एक सगळ्यात मोठा सापडलेला आहे की काहीतरी देवाणघेवाण होती, समन्वयकांना मॅनेज केलं जातं, मग समन्वयक मूळ मागणीपासून लांब दूर जातात, बाहेर एक भाषणं करायची, त्या फेसबुकला वेगळं काही बोलायचं आणि आतमध्ये बैठकीत बसल्यानंतर ह्यांचं वेगळा वागण्याचा जो प्रकार आहे तो आता महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे। परंतु ह्या सगळ्या प्रकारामध्ये चंद्रकांत दादा पाटलांचा रोल हा अत्यंत गंभीर दिसून येत आहे आणि चंद्रकांत दादा पाटलांनी ह्या सगळ्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा
नाही तर त्यांना आणि ह्या सरकारला अत्यंत गंभीर परिणामांना भविष्यात सामोरं जावं लागणार, एवढा एक शब्द मराठा समाजाच्या, सर्वसामान्य गरीब मराठा समाजाच्या वतीनं देतो. मतदार नोंदणी निवडणूक कामकाजासाठी कोल्हापूर शहरातील प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करू नये या मागणीचं निवेदन प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी भगवानराव जाधव यांना देण्यात आलंय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोल्हापूर शहरातील कोणत्याही प्राथमिक शिक्षकांना मतदार नोंदणीसाठी किंवा प्रत्यक्ष मतदाना दिवशी अन्य कामांना प्राथमिक शिक्षकांना जुंपलं जातं. शिक्षकांना या संदर्भात कोणतेही काम लावू नये यासाठी प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी भगवानराव जाधव यांना आज निवेदन देण्यात आले. यावेळी भरत रसाळे, सुधाकर सावंत, संतोष आयरे, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, आर.टी. पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना उच्च न्यायालयानं अखेर दिलासा दिलाय. उद्या 11 वाजेपर्यंत लटकेंना राजीनामा मंजुरी पत्र द्यावं असा आदेश उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला दिलाय. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यासंदर्भात उच्च न्यायालयानं महापालिका विचारणा केली होती. यावर महापालिकेने लटके यांच्यावर लाच घेतल्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे राजीनामा स्वीकारलेला नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलं होतं. मात्र उद्या 11 वाजेपर्यंत लटकेंना राजीनामा मंजुरी पत्र द्यावे आणि याचिकाकर्त्यांना निर्णय देखील कळवावा असा आदेश उच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे लटकेंना दिलासा मिळालाय तर दुसरीकडे मुंबई महापालिकेला झटका बसलाय. कोरोनानंतर यंदा सर्वच सण निर्बंधमुक्त साजरे झाले. मोहरम, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव काळात पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावलाय. प्रत्येक सणात पोलीस बंदोबस्तासाठी येत असतात, पण पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी सणासुदीच्या दिवसात कुटुंबासाठी वेळ देता यावा म्हणून येणारी दिवाळी त्यांना कुटुंबियासमेत साजरी करता यावी यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिसांना दिवाळीत सुट्टीचं गिफ्ट दिलंय. सर्व पोलिसांना 4 दिवस सुट्टी मिळणार आहे. दिवाळी आधी 3 आणि दिवाळीमध्ये 1 अशा एकूण 4 सुट्ट्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कायमच पोलीस करत असतात. यंत्रणा सतर्क राहावी यासाठी कायमच पोलिसांची धांदल सुरू असते. याच पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी सुट्टीचं गिफ्ट पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलंय. पोलीस ठाण्याकडे उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून 3 वर्ग करण्यात येतील. यामध्ये तिन्ही वर्गातील कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वेळी सुट्टी भोगता येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. वाईट गोष्टीचा त्याग केल्यास आपलं जीवन आनंदमय होईल. वारसा हक्कानं मिळालेली नोकरी वाया घालवू नका. आपल्या वाट्याला आलेले काम आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ देऊ नका, तर त्यांना शिकवा, घडवा आणि त्यांचे जीवनमान उंचावेल असा संकल्प करा, असं आवाहन इचलकरंजी महापालिकेचे प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांनी केलं. इचलकरंजीतील श्रीमंत नाबा घोरपडे नाट्यगृहात महानगरपालिका आणि रवी रजपुते सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी व्यसनमुक्तीकडून आरोग्याकडे या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीधर जाधव, मनोज सुतार, प्रसिद्ध विनोदवीर नितीन कुलकर्णी यांनी व्यसनमुक्तीचं आवाहन केलं. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, कामगार अधिकारी विजय राजापुरे, शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगले, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्यासह विभाग प्रमुख, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, सफाई कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महापालिका कर्मचारी संघानं 14 ऑक्टोबरपासून पुकारलेला बेमुदत संप अखेर मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. प्रशासनाबरोबर कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत विविध प्रलंबित मागण्यांसाठी तोडगा निघालाय. प्रशासनालेखी हमी देण्याच्या अटीवर कर्मचारी संघानं संप मागे घेतलाय. संप मागे घेतल्याची अधिकृत घोषणा पदाधिकारी करणार आहेत. दरम्यान लेखी हमी न दिल्यास केव्हाही संपावर जाण्याचा इशाराही प्रशासनाला दिलाय. पदोन्नती, दीपावलीसाठी अनेक विविध प्रलंबित प्रश्नांवरून कर्मचारी संघानं महापालिका प्रशासनाला 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची नोटीस दिली होती. परंतु कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा झाल्यानं संप मागे घेण्यात आलाय. बातमीपत्रामध्ये तर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24.
चंदूकाका सराफ अँड सन्स. आजच भेट द्या. रत्नशास्त्रज्ञ अनु एच मोतीवाल यांच्या अभ्यासातून साकारलेले नवग्रह रत्न केंद्र. या रत्नांच्या वापरामुळे मानवी जीवनात होतो सकारात्मक बदल. माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या यासारखी अनेक रत्ने या फर्ममध्ये उपलब्ध असून हस्तरेषा, कुंडली, अंकशास्त्रानुसार येथील रत्ने दिली जातात, ज्याचा प्रभाव केवळ 11 दिवसात जाणवतो. तर आजच नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या व सकारात्मक जीवनाचा अनुभव घ्या. नवग्रह रत्न केंद्र, हॉटेल पॅव्हिलियन समोर, शाहूपुरी, कोल्हापूर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित नागरी सत्कार आणि 4 चाकी गाडी प्रदान सोहळा 15 ऑक्टोबर रोजी शनिवारी केशवराव भोसले नाट्यगृहात होणार असल्याची माहिती नागरी सत्कार समितीचे बबनराव रानगे यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. राजश्री शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा जोपासणारे, सातत्यानं सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे वसंतराव मुळीक यांच्या कार्याच्या योगदानाबद्दल नागरी सत्कार समितीच्या वतीनं त्यांच्या कार्याला गती मिळावी यासाठी भव्य नागरिक सत्कार आणि 4 चाकी गाडी प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. हा प्रदान सोहळा 15 ऑक्टोबर रोजी शनिवारी केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे. श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार होणार आहे. पत्रकार परिषदेला नागरी सत्कार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं नवीन पदनियुक्ती करत निसर्ग सेवकांची वर्ल्ड फॉर नेचरच्या कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे. अभिजित वाघमोडे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, साताप्पा गुरव राधानगरी आणि भुदरगड तालुका संघटक, शुभांगी कुंभार इचलकरंजी महिला संघटक, सुजित दळवी चंदगड तालुका संघटकपदी निवड करण्यात आली आहे. वर्ल्ड फॉर नेचर ही संस्था प्रामुख्याने वन्यजीव संरक्षण व समाजात निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत आहे. आज शालेय विद्यार्थ्यांना निसर्ग व जैवविविधतेची ओळख व्हावी, त्यांच्या मनात निसर्गाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. निसर्गाचे संवर्धन आणि वन्यजीवांचे जतन ही आज काळाची गरज आहे. संस्थेच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक कार्य ही मोठ्या प्रमाणावर केली जातात. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य, नागरिकांच्या मदतीसाठी विविध समाजोपयोगी शिबिर राबवण्यात येतात. नवनियुक्त पदाधिकारी संस्थेने दिलेल्या जबाबदारीसाठी पूर्ण योगदान देतील आणि संस्थेच्या नावाप्रमाणे निसर्ग संवर्धन, वन्यजीव संवर्धन तसेच सामाजिक कार्यासाठी सक्रिय राहून आपली निवड नक्कीच सार्थ ठरवतील असा विश्वास संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुअप्पा देसाई, वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे, बीएड कॉलेजचे प्राचार्य तराडे सर, डीएड कॉलेजच्या प्राचार्या एम.व्ही. माळे, वर्ल्ड फॉर नेचर टीम आणि दुर्गल शिलेदार प्रतिष्ठान टीम उपस्थित होते. कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बँकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. 15 जागांसाठी तब्बल 107 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत. कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी अखेरच्या दिवशी विविध गटातून 32 अर्ज दाखल झालेत. 15 जागांसाठी तब्बल 107 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. बँकेचे माजी अध्यक्ष उमेश निगडे आणि शिरीष कनेरकर यांच्या गटात झुंज होणार असल्यानं दोन्ही गटाचे उमेदवार ताकदीनं रिंगणात उतरलेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 28 ऑक्टोबरपर्यंत असून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या अर्बन बँकेसाठी 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी 14 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. अंतिम मतदार यादी बुधवारी सायंकाळी प्रशासनाने प्रसिद्ध केली. या निवडणुकीसाठी 40,600 मतदार पात्र ठरलेत. शिवाजी विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीसाठी अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे. या निवडणुकीसाठी 40,600 मतदार पात्र ठरले असून त्यामध्ये पदवीधर गटातील 36,343 मतदार आहेत. या निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. दुरुस्त यादीवर कुलगुरूंकडे एकूण 25 हरकतींची नोंद झाली आहे. दिलेल्या हरकतीवरून नोंद करून निर्णयानुसार कार्यवाही करून विद्यापीठ प्रशासनानं अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. कोल्हापूर शहरासह उपनगरात यामाहा कंपनीच्या मोटरसायकली चोरणाऱ्या 7 जणांना अटक करून त्यांच्याकडून 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जुना राजवाडा पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. कोल्हापूर शहरासह उपनगरात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी या चोरीबाबत तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या.
गोपनीय माहितीच्या आधारे आणि CCTV चित्रकरणाचा आधार घेऊन जुना राजवाडा पोलीस मोटारसायकल चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. विना नंबर प्लेटची यामाहा मोटारसायकल निर्माण चौकात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. यानुसार सापळा रचून मोटारसायकल चोरी करणाऱ्या 7 जणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. साहिल भोईटे, सोहन भराडे, आदित्य हातकर, प्रथमेश झांजगे, प्रसाद पाटील, ओंकार लोंढे यांच्यासह एका विधी संघर्ष बालकाचा अटक केलेल्यामध्ये समावेश आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, सतीश भामरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. जाता जाता पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स. ठाकरे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात निदर्शनं. 100 खोके संजय मंडलिक ओके याच्या घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणला. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी होणाऱ्या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्या, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचं आवाहन. कोल्हापुरात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून ढाल तलवारीचे पूजन. छत्रपती शिवाजी चौकात ढाल तलवारीची वाजत गाजत मिरवणूक. शेअर मार्केटच्या नावानं गंडा घालणाऱ्या संचालकांना मोक्का लावण्याची मागणी. मनसेचा सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. यंदाची पोलिसांची दिवाळी होणार कुटुंबियासोबत. पोलिसांना मिळालं दिवाळी बोनस गिफ्ट. दिवाळीसाठी मिळणार पोलिसांना 4 दिवस सुट्ट्या. वेळ झाली तर थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक होते देशातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदू काका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL ॲग्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.